स्क्रीन प्रिंटर म्हणून रिक्रूट झालेला होता. त्याच्या कामाची पद्धत, त्याचा ॲग्रेसिव्हपणा, त्याचा डायरेक्ट ॲप्रोच, हे काम ह्या गुणवत्तेमुळे तो नेहमी ॲप्रोच करायचा की मला काहीतरी काम द्या, एक्स्ट्रा काम द्या म्हणून. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन त्याला मी एकदा आमच्या कंपनीतला सबकॉन्ट्रॅक्ट ऑफर केला. जो सबकॉन्ट्रॅक्ट त्याला दिला गेला होता तो त्याने व्यवस्थितपणे पार पाडला आणि तिथून त्याच्या धंद्याची सुरुवात झाली. आणि आम्ही आमच्या 472 जे राहिला होतो त्या ठिकाणी आम्ही ती स्वस्तिकमधले होज पाईपवरती प्रिंटिंग करायचं काम आमच्या पोटमाळ्यावरतीच चालू केलं. आणि त्यावेळेस मला या कामामध्ये माझे बंधू अनिल आणि माझा दुसरा बायकोचा मावस मेहुणा तात्या कटके आणि माझा एक सुहास जोशी नावाचा मित्र होता, हे तिघं मला कारखान्यामध्ये आणि घरी ड्युटी संपल्यानंतर मदत करायचे स्क्रीन प्रिंटिंगला. आणि आम्ही नोकरी करायचो आणि त्या दरम्यानमध्ये कामही करायचो. प्रभाकर साळुंके आणि मी मार्च 1987 पासून स्वस्तिक रबरमध्ये काम करत असल्यापासून दोघांची मैत्री. आम्ही ज्या वेळेला दापोडीमध्ये उद्योग सुरू केला आणि आम्ही जे काही सहकार्य केलं त्यावेळेला मला त्यांच्यामध्ये एक महत्त्वाची जी गुण जो अंगीकारलेला दिसला की तो म्हणजे डेअरिंग. कुठल्याही प्रकारचं काम हे धाडसाने करायचं हे साहेबांचं पहिल्यापासून धोरण. आणि या धोरणाप्रमाणे त्यांनी फक्त स्क्रीन प्रिंटिंग असं नाही तर त्यावेळेला त्यांनी एक डोक्यामध्ये ठेवलं की आपण लेबर सप्लाय करू शकतो, वेगवेगळ्या फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. त्यावेळेस मला कोटेशन बनवायला येत नसायचं, काही नाही. पण मी आमचे काही मित्र जोशी म्हणून आहेत, सुहास जोशी, त्यांच्या सल्ल्यानं आम्ही कोटेशन बनवलं. आणि माझं त्यावेळेस लग्नही झालं होतं, मुलगाही झाला होता, त्याचं नाव चिरंजीव सुमित. आणि त्यावेळेस मी सुमित इंटरप्राइजेस नावानं मी कोटेशन दिलं. आणि मला तिथे स्वस्तिक रबरमध्ये आउटसोर्सिंगची कामं, त्याचबरोबर पॉलिबॉन्ड इंडियामध्ये सुद्धा त्यांनी प्रिंटिंगची कामं दिली. जगजीवन रबर म्हणून एक भोसरीमध्ये कंपनी होती त्यावेळेस जी ऑटो स्पेअर पार्ट रबरचे बनवायचे, तिथंसुद्धा मला स्क्रीन प्रिंटिंगची कामं मिळाली. आणि बऱ्या प्रमाणामध्ये फायनान्शियली स्थिरावू लागलो. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये सांगवी भागातील मुळानगर येथे 55,000 रुपयाला एक 2 रूम वडिलांनी मला विकत घेऊन दिल्या. आणि या कालावधीमध्ये माझे नोकरीचे साचलेले पैसे, पत्नीचे विकलेले दागिने, वडिलांनी कारखान्यामध्ये सोसायटी काढली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घर घेतलं आणि तिकडं आम्ही शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. 9वी असताना, 9वी-10वीच्या असताना म्हणजे वाटलंच नाही कोणाला की एवढे मोठे बिझनेसमॅन होतील म्हणून. आणि एवढे इंग्लिश पण फास्ट वगैरे, म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये जायचं, केवढे मिसळून जायचं, म्हणजे सगळ्यांना आम्हाला खूपच आनंद वाटतोय आत्ता. असं सगळं परिवार आम्ही सांगवी येथे गेलो आणि दापोडीमधल्या खोलीमधून आम्ही स्क्रीन प्रिंटिंग आणि ऑफिस खाली की ज्याच्यामध्ये मी राठी रबर, जगजीवन रबर यांना कामगार पुरवठा करायचो. आणि तिथून आमचं छोट्या प्रमाणावरती ऑफिस सुरू झालं आणि बऱ्यापैकी स्थिरावलो आम्ही. आणि 90मध्ये मी स्वस्तिक रबरमध्ये नोकरी सोडायचा निर्णय केला. नमस्कार. झेपमध्ये मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते.
श्री प्रभाकरजी साळुंखे या विलक्षण आणि उद्योगशील व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास उलगडण्यास आपण मागील भागात प्रारंभ केला. या जीवन प्रवासाचं पुढील पर्व आज आम्ही आपल्यासमोर सादर करतो. एकोणीसशे 85 ते 1990 हा काळ आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा होता. आपलं लग्न हा आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता असं प्रामाणिकपणे नमूद करणारे श्री प्रभाकरजी आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे नमूद करतात. एक म्हणजे 1990 साली नोकरीचा राजीनामा देणं आणि दुसरी म्हणजे पुण्यात सांगवी येथे त्यांनी स्वतःचं 2 खोल्यांचं घर घेणं. इथूनच खऱ्या अर्थाने प्रभाकरजींच्या उद्योग प्रवासास प्रारंभ झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर मग स्क्रीन प्रिंटिंगच्या व्यवसायात प्रभाकरजींनी कुठपर्यंत मजल मारली याचा आपण आढावा घेऊया. मागील भागात सांगितल्याप्रमाणे 1990 साल माझ्याकरता निश्चितच एक टर्निंग पॉईंट म्हणावं असं ठरलं. सांगवी येथे वडिलांनी 55,000 रुपयामध्ये जे घर घेऊन माझ्याकरता दिलं ते घरही झालं आणि त्याच दरम्यान मला 1990ला जुलैला द्वितीय पुत्र जन्म झाला आणि त्याचं नाव आम्ही मोठ्या लाडात सुमित जसा होता पहिला मुलगा तसं याचं नाव अमित ठरवलं आणि तसं अमित हे नाव आम्ही त्याचं बारसं केलं. आणि आम्ही त्याच दरम्यान 90च्या दिवाळीच्या दरम्यान आम्ही सांगवी मुळानगर येथील घरी आम्ही राहायला गेलो. आणि तिकडं घरी राहत असताना पूर्वीचं माझं जे दापोडी 472 सातवचाळ येथील जे घर होतं त्या घरामध्ये आम्ही स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय पूर्णपणे थाटला. आणि पुण्याच्या स्वारगेट भागातील राठी रबर प्रॉडक्ट्स जी आत्ताची पॉलिगॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे त्या कंपनीचं रबर फिनिशिंग आणि त्याच्यावरती प्रिंटिंग करायचं काम मधुभाऊ राठी म्हणून त्यांचे जे चेअरमन होते त्यांनी मला त्यावेळेस दिलं. त्याच्यानंतर मग रबर उद्योगातल्या आणखीनही कंपन्यांची मी कामं जगजीवन रबर प्रॉडक्ट्स आणि इतरांची मिळवायला लागलो. त्याच्यावरती मी स्क्रीन प्रिंटिंगचं घरी स्क्रीन बनवायचो आणि त्याच्यावरती प्रिंटिंग करून त्यांना द्यायला लागलो आणि त्यावेळेस मला चांगले खासे पैसे मिळवायला लागले. आणि त्याच दरम्यान 5,000 रुपयाचं बँक ऑफ महाराष्ट्राने पंतप्रधान योजनेमार्फत जे कर्ज दिलं ते माझ्याकरता माझ्या आयुष्यातील पहिलं कर्ज आणि ऋण झालं. आणि आजही बँक ऑफ महाराष्ट्र माझ्या पाठीशी एवढी मोठी उभी राहिलेली आहे. माझ्या या सगळ्या यशामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आणि आमची भागीदारी आहे. मी या कंपनीमध्ये 1992पासून कामाला आहे. तर मला माझे दाजी प्रभाकर साळुंखे यांनी मला कामावर घेतलं. त्यावेळी त्यांचा स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय होता. तर तो व्यवसाय त्यांनी खूप मेहनतीने सायकलवर फिरून मार्केटिंग करून हा छोटा व्यवसाय मोठा नेला. ते फार मेहनत आणि कष्ट करून वर आलेले त्यामुळे त्यांना माणसाच्या कष्टाची जाण आहे. सप्टेंबर 1992 साली पहिली सुमित लेबर अँड मॅनपॉवर कन्सल्टन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. माझ्याकडं सिक्युरिटीची कामं येऊ लागली, हाऊसकीपिंगची कामं यायला आणि याच्याकरता युनिफॉर्म आम्हाला लागत असत कामगारांच्याकरता आणि सिक्युरिटीकरता. आणि त्याच दरम्यान मी पुणे शहरामध्ये मंगळवार पेठेमध्ये जुना बाजार भरतो. तर त्या जुना बाजारामध्ये मी सिक्युरिटीचे जुने युनिफॉर्म घेत असू आणि तिथे जुने मिलिटरीचे बूट विक्रीला येत असत. तर ते लॉटमध्ये मी बूट घेऊन सायकलवरती ते कॅरीवरती बांधून घरी आणत असू. घरी माझी मिसेस ते युनिफॉर्म सिक्युरिटीचे जुने आणलेले मी धुवायचे, ते इस्त्री करायचे आणि ते बूट पाण्यात भिजवायचे, सकाळी त्याला पॉलिश करायचे आणि असे आम्ही करून सकाळी ते कामगारांना आम्ही देत असू त्याच दरम्यान. आणि आपल्याला काहीतरी स्टेटस निर्माण झालं आपल्या कंपनीला. असं करून व्यवसायाला आम्ही आणखीन एक भरारी दिली आणि मोठी मोठी कामं मिळवत गेलो. त्याच्यामध्ये एमक्युअर फार्मास्युटिकल, न्यूक्रॉन फार्मास्युटिकल अशा कंपन्यांची कामं आम्ही मिळवत गेलो आणि हळूहळू आमचा पसारा हा चांगल्यापैकी वाढत गेला. प्रभाकर साळुंखे हे मी चेअरमन असताना
1992 साली माझ्याकडं सिक्युरिटीच्या कामाच्या संदर्भात आले होते आणि त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की मला बाजार समितीच्या भुसारा भागामध्ये सिक्युरिटी डिपार्टमेंटचं काम मिळावं म्हणून आमच्याकडे त्यांनी रीतसर अर्ज केला होता आणि सदरचं काम मी त्यांच्याकडे ज्यावेळी सोपवलं त्यावेळी त्यांनी एकाच वेळी एके दिवसामध्ये जवळजवळ 11 चोऱ्या आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी पकडून दिल्या. तर अशा प्रकारे सोपवलेल्या कामाची जबाबदारी व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणारा एक सच्चा असा हा एक साळुंखे हा काम करणारा माणूस आहे असं आमच्या निदर्शनास आलं. 1992च्या दरम्यान माझे एक PCS इंडस्ट्रीमध्ये पर्सनल मॅनेजर असणारे मित्र अनिल गोडबोले यांच्याकडून शोगिनी टेक्नो आर्ट्स या कंपनी खेडशिवापूर येथील कंपनीमध्ये सिक्युरिटीची माणसं हवीत अशी मला त्यांनी माहिती दिली आणि त्यानुसार मी त्या माहिती घेऊन शोगिनी टेक्नो आर्ट्सचे चेअरमन विजयराव आठवले यांच्याकडे गेलो आणि मला सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट द्या अशी मी त्यांच्याकडे मागणी घेतली आणि त्यांनी कुठे कामं करतो काय करतो ही सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी मला तिथं सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट दिले. आज शोभिनी येथे आमचं सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या काळामध्ये दादा आठवलेंनी मला निव्वळ कॉन्ट्रॅक्टच नाही दिलं तर माझ्या सिक्युरिटीच्या व्यवसायाला माझ्याकडे पैसे पगाराला द्यायला कमी असायचे आणि कामगारांना तर वेळेवर पगार करायचं लागत असो. मग मी दादांना म्हणायचं की दादासाहेब मला तुम्ही एक 2 लाख 3 लाख रुपये जरा द्याल का. तर दादा म्हणायचे की मी देतो पण तुझ्या बिलातून कापून घेईल. मी म्हणायचं दादासाहेब चालेल मला आणि मला दादांनी त्या काळामध्ये खेळतं भांडवल अत्यंत उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे मी दादासाहेब आठवले त्यांचं निश्चित कायमस्वरूपी आभार मानेल. मे 1994 साली माझी मिसेस सौ सुनंदा आणि वडिलांनी मला गावच्या यात्रेला जाऊ असा आग्रह धरला आणि आम्ही माझं जे वडिलांचं आणि आमचं जे गाव आहे मूळ गाव काटे शिरसगाव हे पुणे नगर रस्त्यावर असून आम्ही तिकडे यात्रेला गेलो आणि आमच्या वस्तीमध्ये आमचे जे वडिलांचे चुलत बंधू बाळासाहेब साळुंखे हे भेटले आणि बाळासाहेब साळुंखेंनी मला की दापोडी येथे अग्रसेन नगरमध्ये मी फ्लॅट घेतला आहे प्रभाकर असं सांगितलं आणि नेमकं त्याच दरम्यान मला दापोडी येथील ऑफिस शिफ्ट करायचं होतं पण त्याकरता जागाही पाहिजे होती आणि मी त्यानंतर बाळासाहेबांना विचारलं बाळासाहेब काका तुम्ही मला ही जी अग्रसेन नगरमधली जी जागा आहे ती मला माहिती आहे ती साधारणतः पुणे मुंबई रस्त्यावरती अटलास कापकोसमोर आहे तुम्ही मला जर भाड्याने किंवा विकत जरी दिली पण विकत द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर त्यांनी सांगितलं प्रभाकर मला 2 लाख रुपयाला मी फ्लॅट घेतलेला आहे तू मला 2 लाख रुपये दे. पण मी म्हणलं काका माझ्याकडे 2 लाख रुपये आता नाही आहेत. तर ते म्हणले मला टप्प्याटप्प्याने द्या आणि मी बाळासाहेबांचे पैसे पुढच्या 2 वर्षामध्ये 2 लाख रुपये फेडून टाकले आणि तिथे मी अग्रसेननगरमध्ये माझं भाड्याच्या ऑफिसनंतरचं स्वतःचं पहिलं ऑफिस मी अग्रसेननगरमध्ये चालू केलं होतं. मी 1993 राठी ग्रुपमध्ये अकाउंट डिपार्टमेंटला सर्व्हिसला होतो. त्यावेळेस श्री साळुंखे साहेब यांचे सुमित लेबर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्यावेळेस माझी आणि साळुंखे साहेबांची ओळख झाली. त्यांनी मला सुमित कंपनीमध्ये कामासाठी येण्यासाठी ऑफर दिली. त्यानुसार सप्टेंबर 1994 मी सुमित ग्रुपमध्ये कामाला आलो. मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेस सुमित कंपनीमध्ये 400 ते 500 लोक कामाला होते. सरांच्या जिद्दीमुळे अथक परिश्रमामुळे प्रत्येक वर्षी त्या धंद्यामध्ये ग्रोथ होत गेली. आता संपूर्ण भारतामध्ये आमच्या शाखा आहेत आणि 14 ते 15,000 लोक आमच्याकडे काम करतात. उद्योजकता ज्यांच्या नसानसात भिनलेली असते अशी माणसे एकदा का उद्योगात आली की उद्योग विस्ताराच्या त्यांच्या महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. पुढे काय, कोणता नवीन उद्योग, कधी, कसा, या साऱ्या विचारांनी ही माणसे झपाटलेली असतात. आणि मग तशी संधी आली की ती संधी त्या क्षणीच साधून दृष्टीपथात असलेलं आपलं उद्योगाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची किमया ही लोक साध्य करतात. प्रभाकरजींचं सुमित पावडर कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड
या उद्योगाचा जन्म देखील अशाच महत्वाकांक्षेतून झाला. आमची 94-95 साली माझी सिक्युरिटीची कॉन्ट्रॅक्ट चांगली चालू लागली होती आणि त्याचमध्ये जी मेडिकल सिस्टममध्ये माझं सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तिथले प्लांट हेड लाटकर साहेब म्हणून होते आणि त्यांनी मला की प्रभाकरराव आमच्या कंपनीमध्ये सिक्युरिटी तुम्ही करता, त्याचबरोबर आमच्याकडे हाऊसकीपिंग आणि पावडर कोटिंगची खूप कामं आहे आणि ती आम्हाला आउटसोर्सिंग करायची आहे असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्याच्याकरता काय काय करावं लागेल तर त्यांनी मला त्याच्याकरता तुला प्लॅन टाकावा लागेल आणि अशी सगळी पूर्ण माहिती दिली. आणि आमचा पावडर कोटिंग व्यवसायाला सरनोबत साहेब त्यांनी मला त्यावेळेचं 15 लाख रुपये टर्म लोन आणि 80,000 रुपयाचं कर्ज मंजूर करून दिलं. त्याच्याकरता आम्ही जामीन की वगैरे सगळे कुटुंबातले राहिलो आणि ते कर्ज मी घेतलं आणि माझ्या कारखान्याचं अत्यंत दिमाखात उद्घाटन अरुण फिरोदिया आणि मधुभाऊ राठी यांच्या हस्ते पार पडलं. सुरुवातीला प्रभाकर साळुंके माझ्याकडं जेव्हा आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदाच या इंडस्ट्रियल फील्डमध्ये काम चालू केलं, पर्टिक्युलरली सर्व्हिसेसमध्ये. आणि त्यांनी आमचं लेबर कॉन्ट्रॅक्टचं काम त्यांनी सुरू केलं. धडाडीचं आहे व्यक्तिमत्व आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मागं न पडणारे हे ग्रस्त आहेत. 1996 ते 99 या कालावधीमध्ये मी पावडर कोटिंगचा प्लांट अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला आणि त्याच दरम्यान मला जितेंद्र पाटील यांची भेट झाली आणि त्यांनाही पावडर कोटिंग प्लांटची टाकायचा होता आणि त्यांनी मला पावडर कोटिंग प्लांट प्रभाकरराव मला तुमच्यासारखाच टाकायचा असं लक्षात आलं. मी त्यांना म्हणलं का तुमचा कशाला टाकता, माझाच विकत घ्या. आणि आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि पावडर कोटिंग प्लांट मी त्यांना विकला आणि त्या विक्रीचा आमचा जो व्यवहार झाला त्या व्यवहारातून मी बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज पूर्णतः भरलं आणि त्यांना तो कारखाना पूर्णच त्यांच्या हस्तांतरित मी करून टाकला. 2001 या साली असंच काही डोक्यात आलं आणि मी वास्कोद्योग नावानं अडेसिव्ह PVC टेप करण्याचा कारखाना चंदननगर वाघोली येथे टाकला आणि तोही 2 वर्ष चालवला आणि 2 वर्षानंतर याही व्यवसायातून मी बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि तो कारखाना मी एक बजाज नावाचा एक युवकाला मी विकण्याचा निर्णय घेतला आणि तो विकला कारखाना मी. एखादा उद्योग स्थापन करणं काय किंवा तो बंद करणं किंवा विकणं हे सगळेच निर्णय एखाद्या उद्योजकाच्या यशाचं किंवा अपयशाचं कारण ठरतात. स्थापन केलेल्या उद्योगाची गणिते नीट जुळत नाहीत हे उमगताच क्षणी त्यातून स्वतःला अलिप्त करण्याचे प्रभाकरजींचे निर्णय किती अचूक होते याची ग्वाही त्यांचं आजचं यश देतं. अचूक निर्णयापर्यंत येऊन 2003 सालापासून प्रभाकरजींनी जो टेक ऑफ केलाय त्यामुळे सुमित ग्रुप ऑफ कंपनीज या उद्योग समूहाचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेलं दिसून येते. 2001-2 साली मला एका माझ्या मित्रांतर्फे एक प्रस्ताव आला की पिंपळे गुरव जवळकर येथे एक रो हाऊस स्कीम सुरू आहे. साळुंके साहेब तुम्ही त्याच्यामध्ये